त्यांनी फक्त आम्हाला तिथे आम्ही जेव्हा खाली पूर्ण झुकलो होतो तेव्हा त्यांची फायरिंग चालू झाली होती. तरी हिंदू कोण आहे मुस्लिम कोण आहे असं बोलत होते ते. कोणत्याही पर्यटकांनी त्याला रिप्लाय दिला नाही किंवा कोणी काहीच नाही केलं. त्यांनी फक्त एकच वाक्य विचारलं आम्हाला, हिंदू कोण आहे वो अलग हो जाए, मुस्लिम कोण आहे अलग हो जाए. हेच वाक्य त्यांनी 3-4 वेळा विचारलं, बाकी काही विचारलं. शूट करताना बोलत होते की आप लोगों ने आतंक मचा के रखा है, ऐसे वो पर्यटकों को बोल रहे थे उधर. फायरिंग भी कर रहे थे और साथ में ये भी बोल रहे थे. मतलब वो कहना चाह रहे थे कि ये सब आप टूरिस्ट वगैरह आ रहे हो, वो आप यहाँ नहीं आ सकते, ऐसा उनका ख्याल रहेगा कि आप सब इधर के. हाँ, उनको वैसे बोलना है कि आप जिन लोगों का देहांत हुआ है उनकी बॉडी के साथ कोई सेल्फी भी लेते हुए नजर आया. उनका कहना अपने रिलेटिव्स का कि उनकी बॉडी पे कोई कैमरा लगा था, आपकी परिजन के साथ कुछ ऐसी कोशिश की उन्होंने. जो टेररिस्ट मैंने देखा उनके सर पे गोप्रो कैमरा लगा था, वो मैंने देखा, बाकी मैंने कुछ नहीं देखा. हा प्रकार झाल्यावर तुम्हाला तिथे कोणी मदत केली का? हो, तिकडच्या सगळ्या जे घोडेवाले होते, परत लोकल्स होते, जे एकच गट होतं त्या पायथ्याचे, त्यांनी आम्हाला पाणी वगैरे दिलं मला आणि माझ्या भावाला. त्याच्यानंतर तिकडचे जे गव्हर्नमेंटचे अधिकारी होते, पोलीस होते, महाराष्ट्र सदनचे लोक होते, त्याच्यानंतर शिवसेनेचे श्रीकांत शिंदे होते, त्यांनी आमच्या टीम इथे हे पाठवली होती. त्याच्यानंतर अजून आर्मीचे NIAचे लोक होते, IPS तिकडचे होते. सगळ्यांनी माझे काका होते, कारण काकांनीच हे सगळ्यांचे नंबर वगैरे मला पाठवले होते आणि माझे नंबर या सगळ्यांना पाठवले होते. त्यामुळे त्यांनी आणि त्याच्यानंतर इकडे मुंबईमध्ये आल्यावर पण सगळ्यांनी अरेंजमेंट केली होती आम्हाला घरी न्यायची. निघून गेले की कसं म्हणजे त्यांनी आम्हाला म्हणजे जे पिलांना गोळ्या मारल्या त्याच्यानंतर सगळं शांतता होती. तर पहिला आम्ही बघितलं की आजूबाजूला कोण नाही आणि तेव्हा नव्हतं पडू म्हणजे ते पळून गेले. कारण तो जो एरिया होता एक तर ते खूप ग्राउंड होतं, ओपन ग्राउंड होता आणि डोंगराळ एरिया होता. तर ते डोंगराळ जंगल. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जणांना आपला जीव गमावा लागला. त्यातीलच डोंबिवलीचे रहिवासी जोशी, लेले आणि मोने यांच्या कुटुंबियांच्या वतीने आता पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे. यावेळी त्यांनी आपल्या सोबत झालेले सर्व खरं तर जे काही प्रकरण घडलेलं आहे त्याबद्दल त्यांनी यावेळी खंत व्यक्त केलेली आहे. मला वाटलं माझ्या हाताला गोळी लागली असं देखील त्यांच्या वतीने सांगण्यात आले. हिंदू कोण आहे, मुस्लिम कोण आहे असं दहशतवाद्यांनी विचारलं होतं असं देखील कुटुंबियांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. आमच्या घरातील कर्ते पुरुष मारले गेले असा संताप देखील कुटुंबियांच्या वतीने व्यक्त करण्यात आलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.